मराठा साम्राज्य मध्ययुगीन काळातील एक महत्त्वपूर्ण राज्य, ज्याची उभारणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि ते 1818 पर्यंत टिकवून ठेवण्याचं काम पेशव्यांनी केलं. छत्रपती शिवाजी राजांच्या कारकिर्दीपासूनच मोगल आणि इतर परकीय सत्तांशी मराठ्यांचा नेहमीच संघर्ष होत राहिला आणि अशा या संघर्षातून उभा केलेलं हे स्वराज्य टिकवणं अत्यंत कठीणमय परिस्थितीत होतं. छत्रपती संभाजी राजांच्या निधनानंतर त्यांच्या परिवारास कैद करण्यात आलं आणि संभाजी राजांचाच हा मुलगा, तो म्हणजे छत्रपती शाहू, ज्यांचं राज्य सातारा या ठिकाणी होतं. 18 मे 1682 रोजी त्यांचा जन्म झाला, तर 15 डिसेंबर 1749 रोजी त्यांचं निधन झालं. त्यांच्या या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या विनम्र स्मृतींना प्रथमतः अभिवादन. त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण काही गोष्टींच्यावर प्रकाश टाकण्याचं काम मी डॉक्टर शुभांगी भोसले या व्हिडिओच्या माध्यमातून करीत आहे. मराठी राज्याचे अधिपती व सातारच्या गादीचे पहिले संस्थापक छत्रपती संभाजी व येसूबाई यांचा मुलगा. त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात गांगवली या गावी झाला. त्यांचे बालपण रायगडावर गेले. छत्रपती संभाजींच्या हत्येनंतर मोगलांनी रायगड घेतला 3 नोव्हेंबर 1689 रोजी आणि शाहू, येसूबाई व त्यांचा कबिला मोगलांच्या हाती पडला. सुमारे 17 वर्ष शाहूंना औरंगजेबाच्या नजरकैदेत राहावे लागले. त्यावेळी जिन्नत उन्निसा बेगम या औरंगजेबाच्या मुलीने त्यांची व्यवस्था ठेवली. मोगलांच्या सहवासात ते ऐशारामी विलासी वृत्तीचे बनले, पण त्यांचा स्वभाव नेमस्त, धार्मिक व प्रसंग निभावून नेण्याचा होता. या काळातच त्यांचे शिक्षण व 2 लग्ने झाली. अंबिकाबाई व सावित्रीबाई या त्यांच्या 2 पत्नी. याशिवाय वीरूबाई ही दासी त्यांच्या अखेरपर्यंत होती. शाहूंना औरंगजेबाने 7000 जात व 7000 स्वार अशी सन्माननीय मनसब व राजा हा किताब दिला होता. तथापि त्यांची आर्थिक स्थिती नाजूक होती आणि धार्मिक बाबतीत त्यांची अवहेलनाही झाली. एकदा तर औरंगजेबांना त्यांना मुसलमान करण्याचा घाट घातला, पण बेगमांच्या मदतीने हा प्रसंग टळला. पहिली पत्नी अंबिकाबाई कैदेत असताना मृत्यू पावली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर 1707 मध्ये शाहूंची मोगलांच्या कैदेतून सुटका झाली. मात्र येसूबाईसह अन्य कबिला मोगलांनी दिल्लीला आणला. औरंगजेबाचा मुलगा बहादूर शहाने त्यांचे स्वराज्य मान्य करून दक्षिणेतील खानदेश, वराड, औरंगाबाद, बिदर, हैदराबाद व विजापूर या 6 सुब्यांच्या 4 सरदेशमुखीचे अधिकार तत्वता दिले. शाहूंना अनेक मराठा सरदार येऊन मिळाले, परंतु महाराणी ताराबाईंनी त्यांना विरोध केला. पण खेडच्या लढाईत त्यांचा पराभव करून शाहूंनी सातारा घेतले. सातारा ही राजधानी करून जानेवारी 1708 मध्ये त्यांनी राज्याभिषेक करून घेतला. यानंतर त्यांनी आणखी 2 लग्ने केली. सकवारबाई व सुगुणाबाई या पत्नींपैकी सुगुणाबाई राजकीय घडामोडींमध्ये लक्ष घालत असत. महाराणी ताराबाई ह्या आपल्याच छत्रपतीच्या गादीवर खरा हक्क आहे ह्या ठाम मताच्या होत्या. त्यांनी पन्हाळ्याला तत्पूर्वी गादी स्थापन करून मोगलांच्याकडे तसा दावाही केला होता. ताराबाई व शाहू यांच्यामध्ये वारसा हक्कासाठी कलह सुरू झाला. तेव्हा शाहूंनी ताराबाईंवर मोहीम काढून वसंतगड, पन्हाळागड वगैरे किल्ले घेतले. सेनापती धनाजी जाधवांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा चंद्रसेन हा ताराबाईंच्या पक्षास मिळाला. पुढे बाळाजी विश्वनाथाने मुत्सद्देगिरीने ताराबाईंच्या पक्षातील मातब्बर सरदार चंद्रसेन जाधव, उदाजीत चव्हाण, कान्होजी आंग्रे यांना शाहूंच्या बाजूस घेतले. नंतर दमाजी थोरात आणि कृष्णराव खटावकर यांचेही परिपात्य केले. तत्पूर्वी शाहूंनी बाळाजीची पेशवेपदावर नेमणूक केली. ताराबाईंचा सावत्र मुलगा संभाजी दुसरा यांनी अवचित सत्तांतराद्वारे कोल्हापूरची गादी बळकावली आणि ताराबाई व छत्रपती दुसरा शिवाजी यांना कैदेत टाकले.
तेव्हा शाहूंना कोल्हापूर संस्थांचा उपद्रव कमी झाला. बाळाजीने स्वपराक्रमाने व दूरदृष्टीने मराठी राज्यास नवी दिशा दाखवली. बाळाजीने दिल्लीला जाऊन उत्तरेतून 6 सुभ्यांच्या सनदा आणि मोगलांच्या कैदेत ओलीस असलेल्या अन्य मंडळींना स्वराज्यात आणले. त्यामुळे स्वराज्याचा मुलूक व दक्षिणेच्या 6 सुभ्यांची व सरदेशमुखीची शाहूस विधिवत माहिती मिळाली. बाळाजी विश्वनाथांच्या मृत्यूनंतर शाहूंनी त्यांचा ज्येष्ठ मुलगा पहिला बाजीराव यास पेशवेपद दिले. बाजीरावांनी दक्षिण निर्भेद केली आणि राज्यविस्तार करून मराठी शाहीची शान वाढवली. निजाम, सिद्दी, पोर्तुगीज यासारख्या शत्रूंशी टक्कर देऊन मराठी राज्याचे आसन स्थिर केले. याच काळात पेशव्यांच्या मदतीने शाहू कोल्हापूर, सातारा या दोन्ही राज्यातील वैमनस्य मिटावे म्हणून प्रयत्न केले. त्यांनी कोल्हापूरकरांशी वारणेचा तह करून दोन्ही राज्यांच्या सीमा निश्चित केल्या. तेव्हा ताराबाई व शाहू यांची भेट झाली आणि त्यापुढे सातारास राहाव्यास आल्या. शाहूंनी त्यांना अखेरपर्यंत मानाने वागवले. पहिल्या बाजीरावाच्या मृत्यूनंतर त्यांचा ज्येष्ठ मुलगा बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब यास शाहूंनी पेशवेपद दिले 1840 साली. बाळाजी बाजीरावाने शाहूंच्या वतीने अखिल हिंदुस्थानात धडक मारली. हिंदुस्थानात मराठ्यांच्या राज्याचा विस्तार करून अटकेपर्यंत झेंडे गाडले. आजारीपण आणि सकवारबाई व सगुणाबाई या राण्यांच्या अंतर्गत भांडणात शाहू महाराजांचा वृद्धापकाळ गेला. शाहूंना मुलगा नव्हता. ताराबाईंचा नातू व दुसऱ्या शिवाजीचा मुलगा रामराजा यास दत्तक घ्यावे असा विचार त्यांनी पेशव्यास सांगितला. शाहूंनी मरते समय पेशव्यांस आज्ञापत्र लिहून दिले. मृतपिंड दाहाने शाहूंचे साताऱ्यात निधन झाले. त्यावेळी ज्येष्ठ राणी सकवारबाई सती गेल्या. तत्पूर्वी 1 वर्ष अगोदर सगुणाबाई मरण पावल्या होत्या. शाहूंच्या मृत्यूनंतर राजारामास दत्तक घेण्यात आले. रामराजास दत्तक घेण्यात आले. छत्रपती शाहूंची ऐन उमेदीची वर्ष मोगलांच्या लष्करी छावणीत व्यतीत झाली. शिवाय या काळात त्यांना लढाई व संघर्षाचा प्रसंग न उद्भवल्यामुळे कोणताच प्रत्यक्ष अनुभव मिळाला नाही. त्यामुळे त्यांना विलासी व शाही थाटाच्या राहणीमानाची सवय झाली होती. त्यांना शिकारीचा व विविध पक्षी प्राणी जमा करण्याचा छंद होता. ते नृत्य, गाणे, परप्रांतातून नृत्यांगणा, गवई मागवत असत. तत्संबंधीच्या नोंदी कागदोपत्री आढळतात. त्यांना फार थोड्या लष्करी मोहिमात नेतृत्व करावे लागले. त्यांच्या कारकिर्दीत मराठी सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन पेशव्यांचे अनन्यसाधारण महत्त्व वाढले. तथापि गुणी माणसांची पारख आणि बिकट परिस्थितीतील समयसूचकता या गुणांमुळे त्यांना दीर्घकाळ म्हणजे 1707 ते 1749 या कालखंडापर्यंत सत्ता उपभोगली. ते स्वतः सेनाधिकारी, मनसबदार, पेशवे इत्यादी उच्च पदस्थांच्या नेमणुका करत असत. परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेत असत. बाळाजी विश्वनाथ, पहिला बाजीराव आणि बाळाजी बाजीराव यांच्यासारखे कर्तबगार पराक्रमी पेशवे त्यांना लाभले आणि चौद, सरदेशमुखी, साहोत्रा इत्यादींच्या वसुलीमुळे आर्थिक स्थैर्य सुद्धा राज्याला लाभले. एकूणच छत्रपती शाहू प्रथम यांच्या कारकिर्दीमध्ये मराठा राज्य स्थिर होण्यास मदत झाली आणि त्यांना लाभले ते म्हणजे कर्तबगार पेशवे. धन्य ते छत्रपती शाहू आणि धन्य ते त्यांची कारकीर्द. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.